देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे। मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते गडचिरोली पोलीस दलाच्या या नवीन वर्षाच्या टेबल कॅलेंडरचे विमोचन करावे। तर देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली दौऱ्यावर आहेत। यावेळी गडचिरोली पोलिसांना नव्या वाहनांचं वितरण देखील करण्यात आलेलं आहे आणि आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सध्या गडचिरोली पोलिसांकडून काही कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। मान्यवरांसमोर थोडक्यात प्रदर्शित करावी। तर 11 नक्षलींचं मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण। 38 वर्ष गडचिरोलीमध्ये नक्षली कारवायांमध्ये ते सहभागी होते। गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्र्यांचे भरगच्च कार्यक्रम सध्या पाहायला मिळतात। आज सकाळपासूनच देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोली दौरा, या दौऱ्यामध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही पत्रकार परिषद देखील होती आहे। छत्तीसगड सीमेलगत असलेल्या कोपरशी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये 5 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते। या चकमकीत शौर्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या अधिकारी व जवान यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचे स्वागत करण्याची मी मान्यवरांना विनंती करतो। मी सर्वप्रथम माननीय श्री यतीश देशमुख सर, अप्पर पोलीस अधीक्षक अभियान गडचिरोली यांना आमंत्रित करतो व त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रशस्तीपत्राचा स्वीकार करावा। यानंतर मी माननीय श्री एम रमेश सर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन यांना विनंती करतो की त्यांनी देखील प्रशस्तीपत्राचा स्वीकार करावा। यानंतर कोरेटी पथकाचे पथक प्रमुख दिनकर शाह कोरेटी यांना मी आमंत्रित करतो। यानंतर हिचामी पथक